नमस्कार, समर्थ किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण पंजाबी रेसिपी बनवणार आहोत, छोले भटुरे. भटुरे हे एकदम सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत बनण्यासाठी मी इथे 2 कप मैदा, 1/4 कप बारीक रवा, 1 टेबलस्पून पिठी साखर, हाफ टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा चमचा मीठ, 1/3 कप दही, आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ छान मळून घेणार आहे. आता यात आपण 2 चमचे तेल घालून पीठ छान एकदा मळून घेऊ. आणि आता हे पीठ आपण 2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. छोल्याला छान कलर आणि टेक्स्चर येण्यासाठी मी इथे एक कॉटनचा कपडा घेतला आहे. त्यामध्ये 1.5 चमचा चहा पावडर, 2 मोठी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 3 छोटी विलायची, ती थोडीशी फोडून घालायची आहे, 3 ते 4 लवंगा, 10-12 मिरे, 2 तमालपत्र, 1 चमचा ओवा घालून आपल्याला याची एक पोटली बनवून घ्यायची आहे. इथे मी 1.5 वाटी काबुली चणा स्वच्छ पाण्याने धुवून 6 ते 7 तास भिजवून घेतला आहे आणि तो आता एका कुकरमध्ये ठेवून त्यामध्ये ही मसाल्याची पोटली ठेवणार आहे आणि त्यात चणे भिजतील एवढे पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालून चणे शिजवून घ्यायचे आहेत. इकडे आता मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, कांदा, लसूण, आलं हे छान 5 मिनटं परतून घेऊन कांदा गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो चिरून ॲड करणार आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. इकडे आपला टोमॅटोही मऊ झाला आहे आणि हे सगळं परतलंही आहे. आता मी इथे गॅस बंद करणार आहे. इकडे आपले छोले शिजून तयार आहेत. वाह, किती छान कलर आला आहे. त्यातील ही पोटली आता मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपले छोले एकदम छान शिजलेले आहेत. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी मी कांदा, लसूण, आलं हे परतलं होतं त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहे. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर 1 बटरचा क्यूब, 2 तमालपत्र आणि ही पेस्ट जी आपण बनवली होती कांदा, लसूण, टोमॅटो, आलंची, ती यात ॲड करून छान परतून घ्यायची आहे. ही पेस्ट छान 2-3 मिनटं परतली की त्यात 1 मिरची चिरून टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर 2 चमचे छोले मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा जिरे पावडर,
1 चमचा धणे पावडर घालून हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला परतला आहे आणि त्याला तेलही सुटले आहे. आता आपण हे उकडलेले छोले त्यात ॲड करून घेऊ. त्यात चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचे आहे. आपण छोले शिजताना मीठ घातलं आहे त्याप्रमाणे अंदाजाने घालायचं आहे. छोल्याला थोडी उकळी येऊ लागली की त्यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहोत आणि कोथिंबीरही घालून घेणार आहोत. पाच ते 7 मिनिटं आता ह्याला झाकून ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपले छोले बनून तयार आहेत. आपण आता भटुरे बनवायला घेऊ. 2 तासानंतर बघू शकता आपलं पीठ किती मऊ आणि छान लुसलुशीत झालेलं आहे. याचे आपण आता गोळे बनवून घेऊ. भटुऱ्याची साईज ही थोडीशी मोठीच असते, त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवू शकता. एक एक करून मी इथं सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता एक गोळा घेऊन छान लाटून घ्यायचा आहे. आणि तेलात मीडियम आचेवर छान तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले भटुरे किती मस्त फुगून टम्म येत आहेत. ह्याचं टेक्स्चरही किती छान आलेलं आहे. या प्रकारे मी सर्व भटुरे तळून घेत आहे. आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये छोले आणि भटुरे काढून घेऊ. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला जरूर सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर